नमस्कार, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। सर्वात प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी। पीएमपी ई कनेक्ट प्रवाशांसाठी सुविधा, पीएमपीएलचे नवे ॲप। रिझर्व्ह बँकेने आयडीबीआयला प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन हा नियम लावून दिला। पीएमपीएलच्या बस संदर्भात तुकाराम मुंढे व ठेकेदार आमने सामने। गिरीश प्रभूने डॉक्टर प्रवीण मुंडे यांना लाईफ स्मृती पुरस्कार सन्मान जाहीर। पीएमपीएलचे बस प्रवासी अन उत्पादनही वाढले। माझा प्रभाग माझा विजन मध्ये पाहूयात माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांची मुलाखत। ठळक घडामोडींनंतर पाहूयात सविस्तर बातमीपत्र। पीएमपी ई कनेक्ट प्रवाशांसाठी सुविधा, पीएमपीएलचे नवे ॲप। प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन मंडळाने पीएमपी ई कनेक्ट हे ॲप विकसित केले असून बुधवारी ते प्रवाशांसाठी खुले करण्यात आले। बस थांबे, बस येण्याची वेळ, स्थानिकांच्या माहितीसाठी बस येण्याचा अलार्म आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही पर्यायही या ॲपमध्ये देण्यात आले आहेत। विविध प्रकारच्या तक्रारीही या ॲपवरून करता येणार असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली। बसेसच्या अनियमिततेमुळे तासनतास बस थांब्यावर ताटकळत उभे राहणारे प्रवासी हे चित्र नेहमीच दिसते। तसेच अनेकांना आपल्या परिसरातील बस थांबे तिथून जाणाऱ्या बसेस बाबत माहिती नसते। त्यामुळे अनेक पुणेकर बसेसची वाट न पाहता दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचा पर्याय निवडत आहेत। त्यांना पीएमपी कडे आकर्षित करणे तसेच दैनंदिन प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीने पीएमपी ई कनेक्ट हे अद्ययावत ॲप तयार केले आहे। याविषयी माहिती देताना मुंडे म्हणाले, नवी मुंबईच्या धर्तीवर हे ॲप तयार करत आले आहे। बुधवारी सायंकाळपासून हे ॲप मोबाईलवर डाउनलोड करता येईल। ॲपमध्ये गेल्यानंतर लगेचच मोबाईलवर आपण ज्या परिसरात आहोत तेथील बस थांबे व तिथून जाण्याची बसेसची माहिती दिसेल। संबंधित थांब्यावर येणारी बस सध्या कुठे आहे, किती वेळात येणार याची माहितीही मिळेल। इच्छित स्थळी जाण्यासाठी कोणती बस कुठून आहे याचाही ॲप शोध घेता येईल। या ॲपमध्ये आपल्या पसंतीची बस मार्गही निवडता येईल, त्यामुळे त्यांची स्वातंत्र्य माहिती उपलब्ध होईल। प्रवाशांच्या विविध प्रकारच्या तक्रारी असतात, त्यासाठी ॲप स्वतंत्र पर्याय देण्यात आला आहे। बसची देखभाल, वाहन व चालक सूचना, बीआरटी, बस थांबे, पास हरवले व सापडले अशा प्रमुख 7 प्रकारच्या तक्रारींची विभागणी करण्यात आली आहे। ॲपवर केलेली तक्रार थेट संबंधीच्या विभागाच्या अधिकाऱ्याकडे जाणार असून प्रवाशांनाही आपल्या तक्रारीची स्थिती ॲपवर जाणून घेता येणार आहे। यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवली जाणार असून तक्रारींच्या बाबत सर्व गोष्टी ॲपवरून होणार आहेत, असे मुंडे यांनी सांगितले। हा पीएमपी ई कनेक्ट ॲप आपण पीएमपीएमएलच्या सर्व प्रवाशांसाठी आपण चालू केलेला आहे। हा ॲप जो आहे याच्यामध्ये 2 फीचर्स आहेत, एक आहे ग्रीव्हन्सेस आणि दुसरा आहे बस ट्रॅकर। दिस इज बस ट्रॅकर। पीएमपी ई कनेक्ट आपण गुगल प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर पीएमपी ई कनेक्ट जर तुम्ही ॲप डाउनलोड केला तर हा डाउनलोड केल्यानंतर आपल्याला बस ट्रॅकर दिसेल। तो झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 फीचर्स आहेत, एक बस ट्रॅकर आहे आणि दुसरा ग्रीव्हन्सेस आहे। बस ट्रॅकर मध्ये बसचं लोकेशन तुम्हाला कळतं, येणाऱ्या बसेस कोणत्या आहेत ते कळतं। तुम्ही बस ट्रॅकवर तरी क्लिक केलं की तुम्ही जिथं उभा आहात त्याच्या आजूबाजूला असलेले सर्व स्टॉप्स कोणते आहेत ते लोकेशन तुम्हाला मॅपवर दाखवतं। त्याचबरोबर ते कोणते आहे त्याचं नाव आणि तुम्हाला त्या बस स्टॉपवरती जायला लागणारा वेळ हे फीचर्स त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येतात। त्या बस स्टॉपवरती तुम्ही क्लिक केलं की त्याच्यापुढे तुम्हाला येणाऱ्या त्या बस स्टॉपवरती 5, 6, 8, 10 बसेस किती वेळात येणार आहेत, त्याचा एक्सपेक्टेड टाइम ऑफ अरायवल किती आहे हे दिसतं आणि डेस्टिनेशन कोणतं आहे हे दिसतं।
त्याचबरोबर त्याच्यावरती आपल्याला फीचर दिसेल की आपल्याला डेस्टिनेशन बेस जायचं आहे, त्याच्यामध्ये जिथं लोकेशन आहात ते ऑटोमॅटिक तुमचं लिहिलेलं असेल. जिथं जायचं आहे त्याचं नाव टाकलं की त्याच्यावर क्लिक केलं की ऑटोमॅटिक त्या डेस्टिनेशनला जाणार कोणत्या बसेस आहेत, किती वेळात येणार हे तुम्हाला माहिती भेटेल. म्हणजे तुम्हाला तिसऱ्या क्लिकची गरज लागणार नाही. त्यावेळेस तुम्हाला त्या स्टॉपपाशी असणारे स्टॉप्स, त्या येणाऱ्या बसेस किंवा कोणत्या डेस्टिनेशनला जायच्या बसेस, या सर्व माहिती तुम्हाला एका क्लिकवरती अवेलेबल असेल. त्याचबरोबर विशेष त्याच्यामध्ये फीचर्स असं आहे की SOS म्हणून फीचर दिलेलं आहे. त्या SOS वरतीच आपण क्लिक केलं आणि आपण जे काही नंबर असाइन करणार त्या असाइनवरती ऑटोमॅटिकली तो SMS जाईल की आय एम इन ट्रबल. तर तो ट्रबल त्या गुगल ऑटोमॅटिक लोकेशन देईल, त्या माणसाकडे जाईल. तर ते माणूस त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर गुगल लोकेशन कोणतं आहे तो गुगल लोकेशनवर तो फाइंड आउट करेल ऑटोमॅटिकली. तुम्ही ज्या प्लेसवरून ते SMS पाठवलेलं आहे त्या प्लेसचं लोकेशन तेव्हा कळेल. त्याच्यामुळं आपण जे काही 4 ते 5 नंबर याच्यामध्ये टाकू शकता, इमर्जन्सीमध्ये उपयोगा पडू शकते. विशेष करून महिला असतील का वयोवृद्ध माणसं असतील, सिनियर सिटीजन्स असतील, यांच्यासाठी हा जास्त उपयोगाचा पडू शकतो किंवा लहान मुलांसाठी त्याच्यामुळे त्याच्यावरती ट्रबलमध्ये असाल तर तो असाइन नंबर जर तुम्ही केला, जो कोणी असाइन केलेला आहे तुम्हालाच करायचा आहे, 4 ते 5 नंबर त्याच्यावरती सिलेक्ट करून पाठवला तर जी काही तुमची सिच्युएशन असेल ती तिकडे कळेल आणि तुमचं लोकेशन कळेल. त्याच्यामुळे ते सिक्युरिटी फीचर त्याच्यामध्ये विशेष करून आपण टाकलेलं आहे. याचबरोबर असं याच्यामध्ये एक फीचर आहे की आपण अलार्म सेट करू शकतो की जेणेकरून तुम्हाला एका पर्टिक्युलर बस माहिती असेल तर ते बसचं जर आपण अलार्म सेट केला तर त्या बस स्टॉपला किती वाजता येते हा अलार्म आपल्याकडे येईल, जेणेकरून आपण त्या बस स्टॉपला पण जाऊ शकाल. जेणेकरून घरातून आपल्याला अगोदर निघण्याची गरज नाही. तो बस स्टॉप समजा 2 मिनिटावर दूर असेल तर त्या बस स्टॉपच्या अगोदरच्या 2 मिनिटं अगोदर आपण सेट केला तर ती बस 2 मिनिटं अगोदर ज्या स्टॉपला आली त्या प्लेसला आली की त्यावेळेस तुम्हाला अलार्म येईल, यू कॅन स्टार्ट वॉकिंग अँड यू कॅन गो टू युअर बस स्टॉप. म्हणजे तुम्हाला तुमचा टाइम सेव्हिंग पूर्णपणे करता येईल, तुमचा जर्नी पूर्णपणे ट्रॅव्हलचा प्लॅन करता येईल, जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि रस्त्यात कुठे उभं राहण्याची गरज पडणार नाही. बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला माहीत नसतं बस येणार आहे की नाही, म्हणून आपण ऑटो किंवा इतर गोष्टींमध्ये जातो. त्याची गरज पडणार नाही. तुम्हाला एक्झॅक्टली लोकेशन माहिती, बस पुढची किती वाजता येणार आहे, तिचं लोकेशन तुम्ही ते ॲक्च्युअली बघूही शकता. त्याचबरोबर दुसरं जे फीचर आहे ग्रीव्हन्स, म्हणजे कंप्लेनच्या बाबतीत किंवा आपल्या ज्या आमच्या सर्व्हिसेसच्या बाबतीत ते वेगळ्या कंप्लेन आहेत, ते ग्रीव्हन्स ॲप आहे, ते फीचर आहे. ग्रीव्हन्सवरती आपण क्लिक केलं की आपल्यासमोर एक 7 प्रकारचे मेजर ग्रीव्हन्सेस आम्ही टाईप केलेले आहेत, त्याच दिसतील त्या स्क्रीनवरती. त्याच्यामधली जी मेजर टाईप आहे कोणती जी आपली असेल, म्हणजे बस कंडक्टर ड्रायव्हरच्या बाबतीत असेल, बसच्या स्थितीच्या बाबतीत, बस स्टॉपच्या बाबतीत असेल, त्याच्यावरती क्लिक केलं की आपल्याला सब टाईपमध्ये क्लिक केल्यानंतर त्या कोणती आहे ती क्लिक करायची. यू डोंट नीड टू टाईप एनिथिंग, ती क्लिक होईल. त्याच्या खाली तुम्हाला बस नंबर लिहावा लागेल, कारण त्याशिवाय आम्ही आयडेंटिफाय करू शकणार नाही कोणत्या बस नंबरचे आहे. किंवा बस स्टॉपच्या असेल तर बस स्टॉपचं नाव लिहावं लागेल. ते लिहिलं आणि डिस्क्रिप्शन केलं, डिस्क्रिप्शन तुमची काय कंप्लेंट आहे एक्झॅक्टली ते जर लिहिलं, त्याच्या खाली तुम्हाला परत आहे फोटो आणि व्हिडिओ शूटिंगचा. तुम्हाला फोटो टाकायचा, फोटो क्लिक करून टाका, व्हिडिओ टाकायचा, व्हिडिओ टाका आणि सबमिट करा. सबमिट करा म्हटलं की ती ऑटोमॅटिकली त्या कन्सर्न ऑफिसरला, ज्या प्रकारची जी कंप्लेंट असेल, जो ऑफिसर त्या कंप्लेंटशी निगडीत असेल त्याच्याकडे ती ऑटोमॅटिकली जाईल. द मोमेंट ती कंप्लेंट सबमिट झाली त्या मोमेंटला तुम्हाला SMS येईल आणि तुमचा ट्रॅकिंग नंबर येईल की तुमच्या कंप्लेंट नंबरचा हा आहे, ट्रॅकिंग नंबर आहे आणि याच्याकडे आता ती असाइन झालेली आहे. तिथून पुढे विदिन 24 तासामध्ये, विदिन 24 आवर्स त्या ऑफिसरला, कन्सर्न ऑफिसरला ती जी कंप्लेन आहे, ते ग्रीव्हन्स आहे, त्याचा कॉग्निशन ती ओपन करावी लागेल. समजा त्याने ती 24 तासामध्ये ओपन केली नाही तर ऑटोमॅटिकली एस्केलेट सिनियर ऑफिसरकडे होईल आणि त्यांची रँकिंग ऑटोमॅटिक 1 जी वर्स्ट आहे, 1 ते 5 रँकिंग आम्ही केलेलं आहे, त्यांनी वेळेत ओपन केली नाही म्हणून त्याचं रँकिंग 1 होईल, म्हणजे वर्स्ट होईल. आणि त्याचबरोबर त्याला शोकाज पण जाईल, म्हणजे एका बाजूला एस्केलेट झालं म्हणून रँकिंग 1 येईल आणि दुसऱ्या बाजूला शोकाज पण ऑटोमॅटिकली जाईल, जेणेकरून ऑफिसरचं कोणतं इंटरव्हेन्शन राहणार नाही आणि त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे. आणि मग जो सेकंड लेवलचा ऑफिसर आहे तो विदिन 24 आवर्स त्याला ओपन करावा लागेल आणि विदिन जो 3 किंवा 5 किंवा 7 दिवस जे दिलेला आहे प्रत्येक कंप्लेंटचा वेळ, त्यामध्ये रिझॉल्व्ह करावा लागेल. समजा कन्सर्न ऑफिसरने ती ओपन केल्यानंतर विदिन 3, 5 किंवा 7 असे 3 आम्ही कॅटेगरी केलेल्या आहे डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ कंप्लेंट. त्या दिवसामध्ये ते कंप्लेंट रिझॉल्व्ह करावं लागेल. ती रिझॉल्व्ह केली की तुम्हाला तो SMS येईल की तुमची कंप्लेंट अशी होती ती रिझॉल्व्ह झालेली आहे. त्याच्यावर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, एक अनसॅटिस्फाईड, दुसरा सॅटिस्फाईड. तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर सॅटिस्फाईडवर क्लिक करा. तुम्हाला तुमच्यासमोर स्क्रीन दिसेल, रँकिंग करायचे 5 स्टार दिसतील, त्याच्यामध्ये तुम्हाला जो वाटेल गुड, ॲव्हरेज, बॅड, वर्स्ट, बेस्ट ते क्लिक केल्यानंतर आणि तुमचं डिस्क्रिप्शन लिहा आणि सबमिट करा, ती कंप्लेंट क्लोज होईल. समजा तुम्ही अनसॅटिस्फाईड लिहिलं तर ती एस्केलेट होईल आणि त्याची रँकिंग परत ऑटोमॅटिक होईल, 1 होईल आणि त्याला शोकज कन्सर्न ऑफिसरला जाईल आणि परत ती एस्केलेट झालेली कंप्लेंट जो सिनियर ऑफिसर असेल त्यांना ती रिझॉल्व्ह विदिन त्या 3 किंवा 5 किंवा 7 दिवसामध्ये करावी लागेल आणि ती केल्यानंतर तुम्हाला उत्तर येईल. याच्यानंतरही मात्र तुम्ही अनसॅटिस्फाईड असाल तर त्याच्यानंतर तुम्हाला अनसॅटिस्फाईडचा ऑप्शन दिलेला नाही, कारण सेकंड टाइम सिनियर ऑफिसरने केलेला आहे म्हणून तो दिलेला नाही. परंतु हे क्वालिटी आहे की नाही ही चेकिंग करण्याची इंटरनल रँडमायझेशन आम्ही केलेलं आहे. ते रँडमायझेशन वीकली आणि 15 दिवसाला ते HOD लेवलला जातं, त्याची काही क्वालिटी आन्सर चेक केली जातील आणि त्याच्यानुसार त्या गाईडलाईन दिल्या जाऊन त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल.
तर एका बाजूला ही ऑटो एस्केलेशन आहे, दुसऱ्या बाजूला अकाउंटेबिलिटी आम्ही बिल्डिंग केलेली आहे आणि तिसऱ्या बाजूला याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे, जेणेकरून ज्या कंपनी येतील त्या वेळेवर सॉल्व्ह होतील, त्या सॅटिस्फाईड आहे की नाही त्यामुळे नागरिकांच्या माध्यमातून कळेल, कारण तुम्ही सॅटिस्फाईड, रँकिंग आणि अनसॅटिस्फाईड तुमच्याकडून आम्हाला फीडबॅक भेटणार आहे. त्याच्यामुळे तो कोणता ऑफिसर चांगलं काम करतोय, कोणता वाईट करतोय, कोण पाठीमागे राहिलेला, कोण वेळ करत नाही, ही सगळी माहिती आम्हाला सिस्टमच्या आधारे भेटणार आहे आणि त्याच्यामुळं ऑटोमॅटिक रिस्पॉन्सिबिलिटी आणि ऑटोमॅटिक अकाउंटेबिलिटी केल्यामुळे याच्यामध्ये रिस्पॉन्स चांगला राहतो. असाच प्रकार आम्ही नवी मुंबईला असताना केला होता, त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आलेला आहे. माझी अशी विनंती आहे की सर्व नागरिकांनी, विशेष करून पॅसेंजर जे आपले जवळजवळ 12 लाखाच्या आसपास पॅसेंजर आहेत, त्यांनी हा ॲप डाउनलोड करावा. PMP E-Connect हा ॲप गुगल सर्च आपले जे स्टोअर आहे ॲप स्टोअर त्याच्यामध्ये जाऊन हा सर्च करावा, तो डाउनलोड करावा आणि एक वेळेस लॉग इन करावा. तुमचा ईमेल ॲड्रेस आणि हे केलं एक वेळेस, त्याच्यानंतर परत प्रत्येक वेळेस लॉग इन करण्याची गरज नाही. एक वेळेस केलं की ऑटोमॅटिकली त्याचा वापर करता येईल, तुम्हाला ग्रीव्हन्स टाकण्यासाठी करता येईल, त्याचबरोबर तुम्हाला बस ट्रॅकिंगसाठी करता येईल आणि याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात ईज आपला प्रवाशांना भेटणार आहे, जेणेकरून अनेक पॅसेंजर जे वेळ माहीत नसतो किंवा ग्रीव्हन्स द्यायची नसते म्हणून ते बस वापरत नाहीत, ते बस वापरायला लागतील आणि जेणेकरून प्रायव्हेट जे व्हेकल्स आहेत ते कमी होतील. ते एक दिवसात कमी होणार नाही, त्याला प्रोसेस लागेल, परंतु हे त्याच्या माध्यमातून आहे जेणेकरून तुम्हाला एफिशियन्सी वाढली, तुम्हाला एक्झॅक्टली टाईम माहीत आहे, तुम्ही सेट करू शकत आहात. हे जर तुम्हाला कळलं तर डेफिनेटली जे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर आहेत याच्यावरती पॅसेंजर्स आपले पब्लिक ट्रान्सपोर्टवर आकर्षित होतील आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त प्रायव्हेट व्हेकल्स रस्त्यावरचे कमी करून पब्लिक ट्रान्सपोर्ट स्ट्रेंथन करता येईल. माझी विनंती राहील की सर्वांनी हा ॲप डाउनलोड करावा, त्याचा वापर करावा. रिझर्व्ह बँकेने IDBI बँकेला लावून दिलेल्या प्रोम करेक्टिव्ह ऍक्शनचा खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. रिझर्व्ह बँकेने IDBI ला प्रोम करेक्टिव्ह ऍक्शन हा नियम लावून दिला आहे. यावेळी बोलताना IDBI बँकेचे चीफ जनरल मॅनेजर ब्रिजमोहन शर्मा म्हणाले की बँकेचे बॅलन्स शीट रिबॅलन्सिंग करावा, ज्याचा मुख्य फोकस हा कॉर्पोरेशनवर होता. तो जास्तीत जास्त रिटेलकडे यावा आणि बिझनेस मिक्स मध्ये पुनर्बदल करून बॅलन्स शीट जास्तीत जास्त मजबूत व्हावा, असा उद्देश रिझर्व्ह बँकेने लावलेल्या प्रोम करेक्टिव्ह ऍक्शनचा आहे. IDBI बैंक 31 मार्च 17 को हमारा जो ऑपरेटिंग प्रॉफिट है मगर नेट लॉस है 5,000 रुपीज़ का, 5,000 करोड़ का लॉस है, मगर ओवरऑल बिजनेस हमारा ग्रो किया है, कासा जो और डिपॉजिट बिजनेस ग्रो किया है. एडवांसेस के अंदर भी हम लोगों ने पिछले साल से इम्प्रूवमेंट करी है. नेट इंटरेस्ट मार्जिन जो है उसमें इम्प्रूवमेंट हुई है और कॉस्ट ऑफ डिपॉजिट्स में भी इम्प्रूवमेंट हुआ है. टोटल डिपॉजिट हमारा जो है एग्रीगेट डिपॉजिट जो है 2,68,000 करोड़. PSL एडवांसेस हमारे 40% है, 39 पॉइंट कुछ करके है, तो लगभग 40%, जो कि जो निर्धारित जो कम से कम न्यूनतम होना चाहिए किसी बैंक का उतना है. राजेश शिवरकर, जनरल मॅनेजर IDBI बँक पुणे. आजचा पर्टिक्युलरली प्रेस कॉन्फरन्सचा जो विषय होता त्याच्यामध्ये आत्ताच्या ज्या मार्केटमध्ये न्यूज येत आहेत IDBIबद्दल आणि IDBIला जे प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन्स लावलेले आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, याच्या संदर्भामध्ये आमचे जे चीफ जनरल मॅनेजर आहेत ब्रिजमोहन शर्मा यांनी याच्यावरती क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. आणि ह्या प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन ज्या असतात त्या रिझर्व्ह बँकेचा एक भाग असतो की ज्याच्यामध्ये बँकेचं जे बॅलन्स शीट आहे हा रिबॅलन्सिंग करावा, ज्याचा फोकस कॉर्पोरेटवरती होता तो जास्तीत जास्त रिटेलकडे यावा आणि त्या बिझनेस मिक्समध्ये रिचेंज करून बॅलन्स शीट जो आहे तो जास्तीत जास्त स्ट्रॉंग व्हावा, हा त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि जास्तीत जास्त कॉर्पोरेटची NPA रिकव्हरी करावी हा त्यातला उद्देश आहे. पण याचा अर्थ असा नाही की बँकेचं रिटेल ग्रोथ जी आहे ती कंटिन्युअसली चालू राहणार आहे. रेग्युलर डिपॉझिट सर्व प्रकारचे घेतले जात आहेत आणि सर्व प्रकारचं रिटेल लेंडिंग आहे की ज्याला आपण मुख्यत्वे करून अग्रक्रम क्षेत्राला, प्रायव्हेट सेक्टर लेंडिंगला जास्तीत जास्त प्राधान्य देऊन त्याचबरोबर हाऊसिंग लोन आणि रिटेल ॲसेट सेंटरमध्ये जास्तीत जास्त बिझनेस करावा, अशा प्रकारच्या या प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन्स असतात. आणि त्याच्यामधनं सर्वसाधारणपणे ज्या बँकेमध्ये इम्प्रूव्हमेंट होते ही साधारणपणे 1 वर्ष ते 1.5 वर्षाच्या कालावधी निश्चितच याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊन पूर्णपणे बँक टर्न अराउंड होईल, असा जो हे प्लॅन्स आहेत याच्याबद्दल आत्ता आम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये चीफ जनरल मॅनेजर श्री ब्रिजमोहन शर्मांनी ऑलरेडी विदित केलेलं आहे. PMPLच्या बस संदर्भात
तुकाराम मुंढे व ठेकेदार यांच्यात आमने-सामने. निधी हवा असेल तर बैठकीत उपस्थित राहून सूचना तक्रारी ऐका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे फतवा पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी नम्रपणे अमान्य केला. दोन्ही पालिकांचे पीएमपी मध्ये सहभाग असून त्यांचीही मालकी आहे. निधी देण्याचा निर्णय त्यांच्या अंतर्गत मुद्दा असल्याने त्यासाठी तिथे जाण्याचा काही संबंध नाही असे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. नवी मुंबई पालिकेत आयुक्त असताना मुंढे आणि तेथील लोकप्रतिनिधींमध्ये चांगलीच जुंपली होती. पीएमपीचे अध्यक्ष म्हणून आल्यानंतर पुण्यातही त्यांच्याबद्दल लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी आहे. संचालक सिद्धार्थ शिरोळे यांचे कार्यालय काढून घेणे, पालिकेच्या विविध समित्यांच्या निवडणुकीवेळी मतदान कक्षात नेत्यांना प्रवेश नाकारणे या प्रकारामुळे पालिकेतील विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीने मुंढे बैठकीला आल्याशिवाय सुमारे 5,72,00,000 रुपयांचा निधी मंजूर करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याविषयी बोलताना मुंढे म्हणाले, पीएमपी मध्ये दोन्ही पालिकांचीही मालकी आहे. पीएमपीच्या संचालक मंडळांमध्ये दोन्ही पालिकांचे आयुक्त, महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, संचालक आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाते. मी पीएमपीशी संबंधित असलेल्या मुद्द्यांवर चर्चा करायला तयार आहे. त्यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड पालिका असा भेदभाव आहे. पण निधी मंजूर करण्याचा निर्णय पालिकेच्या स्तरावर होतो. त्याची एक प्रक्रिया असून तो त्यांच्या अंतर्गत मुद्दा आहे. त्यामुळे मी तिथे जाण्याचा संबंधच नाही. तिथे माझी काही भूमिका नाही. गिरीश प्रभूने डॉक्टर प्रवीण मुंढे यांना लाईफ स्मृती पुरस्कार सन्मान जाहीर करण्यात आला. लाईफ संस्थेतर्फे यंदाचे लाईफ स्मृती सन्मान 2017 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभूने, पोलीस उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंढे, क्लिक हिलचे संस्थापक कैलाश काटकर, शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड, जाधवर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष शार्दुल जाधवर आणि धनश्री ग्रुपचे संचालक राजेंद्र जानवर यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवारी दिनांक 11 जून 2017 रोजी सकाळी 10 वाजता IMAचे डॉक्टर नीतू मांडके सभागृह, टिळक रस्ता येथे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती लाईफ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओंकार कोंढाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे आदित्य जोशी, भूषण राऊत, प्रज्वल कोंढरे, भूषण पवार, प्रद्युम्न खिराड, अथर्व ढमाले उपस्थित होते. पुरस्कार वितरण समारंभ कोल्हापूरचे खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला सनबीम एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सारंग पाटील, सोपान कुंजीर, पोपटराव कटरे, संदेश दांगट, लक्ष्मण कोंढाळकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय विशेष युवा सन्मान कर्तव्य फाउंडेशनचे जालनाचे श्याम वाडेकर, युवा व्याख्याते सचिन पवार आणि बीड मधील पंचायत समितीचे सदस्य पूजा मोरे यांना प्रदान करण्यात येईल. ओंकार कोंढाळकर म्हणाले, समाजात कार्यरत असणाऱ्या या व्यक्तींचे कार्य लोकांसमोर यावे या उद्देशाने संस्थेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सन्मान केला जातो. सामाजिक उद्योग, शैक्षणिक व पोलीस खात्यासारख्या क्षेत्रांमध्ये काम करणारे 6 उत्तुंग व्यक्तिमत्वांचा सन्मान या निमित्ताने होईल. सन्मान सोहळ्याचे यंदा 3य वर्ष आहे. युवा महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात दुपारी 1:30 वाजता प्रशासनाकडून सुशासनाकडे या विषयावर PMPMLचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची मुलाखत होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या सत्रात दुपारी 2:30 वाजता लेडी सिंगमचे प्रवास या विषयावर विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंग यांची मुलाखत होणार आहे. शेवटच्या सत्रात दुपारी 3:30 वाजता राजकारण आज आणि उद्या या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून खासदार राजू शेट्टी आणि राजीव सातव हे सहभागी होणार आहेत. युवा महोत्सवात सकाळी 9 ते 5 या वेळात कार्यक्रमस्थळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. महोत्सवाकरिता प्रवेश विनामूल्य असून सहभागी होण्यासाठी 9763369644 या क्रमांकावर संपर्क साधावा. पुणेकरांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. त्यांचा जो काय इतिहास असेल किंवा त्यांचे जे काही सहकारी असतील म्हणजे मावळे, तर यांचा एक इतिहास लोकांपुढे आणण्याचा एक खूप छान उपक्रम 19 फेब्रुवारी ते राबवतात. त्यामुळे त्यांना एक सांस्कृतिक क्षेत्रात त्यांना एक आम्ही पुरस्कार देतो.
नऱ्यामध्ये जाधवर इन्स्टिट्यूट आहे, तर त्याचे उपाध्यक्ष आहेत शार्दूल जाधव. अतिशय 21-22 वर्षाचेच ते आहेत, पण 21-22व्या वर्षी शिक्षण संस्था अतिशय उत्तमपणे सांभाळतात आणि गेल्या 3-4 वर्षात त्यांची शिक्षण संस्था खूपच चांगल्या पद्धतीने काम करत आहे. पीएमपीएलचे बस प्रवासी अनउत्पन्नही वाढले. बस सेवेत केलेल्या विविध सुधारणांमुळे एप्रिल महिन्यापासून मार्गावरील बस प्रवासी आणि तिकिटातून मिळणाऱ्या उत्पन्नाची वाढ झाली आहे. या वर्षी एप्रिल व मे महिन्यात आतापर्यंतचे या दोन्ही महिन्यातील विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. तसेच ब्रेकडाऊनचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटले असल्याची माहिती पुणे महानगर परिवहन मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी बुधवारी दिली. मुंडे यांनी मार्च महिन्याच्या अखेरीस अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर बस सेवेत विविध सुधारणा केल्या आहेत. याविषयी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, यापूर्वी मार्गावर केवळ 1250 ते 1300 बस होत्या. त्यामध्ये पीएमपीएच्या मालकीच्या एकूण 1192 पैकी 600 बस होत्या. मागील 2 महिन्यात मार्गावरील बसची संख्या 800हून अधिक झाली आहे. कामाची एक निश्चित व्यवस्था केल्याने हे शक्य झाले आहे. एप्रिल व मे महिन्यातील प्रवासी संख्या दरवर्षी कमी असते, पण यंदा हे चित्र वेगळे दिसत आहे. या कालावधीत मागील वर्षापर्यंत दररोज सरासरी 6 ते 7 लाख प्रवासी असायचे. त्याच्यामध्ये जर बसेस जर बघितल्या फॉर एक्झाम्पल, तर मी आलो त्यावेळेस 1250 ते 1300च्या दरम्यान बसेस असायच्या. आता गेला 1-2 महिने जर बघितले तर 1400 ते 1500च्या दरम्यान बसेस आहेत. म्हणजे कधी कधी 1500 आम्ही पार केलेलं आहे, पण दॅट इज द रेंज. 1400 पासून ते 1500 पर्यंत डेली ॲव्हरेज आहे. म्हणजे बसेसच्या संख्येमध्ये वाढ झालेली. आपण काय नवीन बसेस न घेता ज्या खराब होत्या त्या व्यवस्थित केल्या, त्याच्यावरती रस्त्यावरती आणलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या बसेस वाढवलेल्या, कॉन्ट्रॅक्टरच्या बसेस वाढवलेल्या नाही, त्या पीएमपीच्या स्वतःच्या बसेस वाढवलेल्या, ज्या की रस्त्यावरती नव्हत्या. मेंटेनन्सच्या दृष्टीने म्हणजे काय काम करायचं त्या दृष्टीने आम्ही केलेलं आहे. त्याची एक सिस्टम नव्हती, ती सिस्टम बसवलेली आहे. त्याच्या आधारे ते रस्त्यावरती येतात, आणखी पुढच्या टाईम येतात. तर आपण मार्चच्या अगोदरची जर रायडरशिप बघितलं तर इट वॉज इन द रेंज ऑफ 6 ते 7 लाख किंवा 7.5 लाख मध्ये होतं. एप्रिल आणि मेचा ॲव्हरेज जर काढला तर 8.5 लाखाच्या वरती गेलेली आहे रायडरशिप. आणि ते का सांगू शकतो छाती ठोकपणे, तर माझ्याकडे ई तिकिटिंग आहे. ई तिकिटिंग किती तिकीट गेली हे मला डेबिट होतं त्याच्या आधारे. आणि हे सगळं कोणतं सांगतोय, फक्त ई तिकिटिंगचं सांगतो मी, 500चं सांगत नाही. 500चा आकडा पकडला तर तो 9.5-10 पर्यंत जातो ह्या दृष्टीने वाढला. आणि तिथे रायडरशिप वाढलेली आहे. तिसरा जो पॅरामीटर सांगितलं तुम्ही की इन्कम वाढलं, तर इन्कम पण वाढलेलं आहे. डेली इन्कम सर्वसाधारणपणे एप्रिलमध्ये आणि मेमध्ये 1,41,00,000च्या आसपास आलेला आहे, जे की 1,36,00,000, 1,32,00,000, 1,37,00,000 आहे रेंजमध्ये. आणि सर्वसाधारणपणे मार्च गेल्यानंतर एप्रिल आणि मे महिना आणि जूनचा अर्धा महिना हा स्लॅकमध्ये असतो, कमी उत्पन्न येत असतं. आतापर्यंत तुम्ही जर हिस्ट्री बघितली गेल्या 2007 पासून जर पकडलं, आम्ही सगळं कंपॅरिझन केलं आणि तो डेटा पाहिजे तो डेटा पण माझ्याकडे आहे, देऊ शकतो. तर आत्तापर्यंत मे मधलं आणि एप्रिलमधलं हायेस्ट एव्हर उत्पन्न यावर्षी आहे. मी इयर ऑन इयरचं बघतोय, मी त्या डेटा तुम्हाला देतो. म्हणजे 2007 पासूनचा डेटा आतापर्यंत काढला. एप्रिलमध्ये 2007 पासून ते 2017 पर्यंत, मे मध्ये 2007 पासून ते 2017 पर्यंत आतापर्यंत हायेस्ट एव्हर इन्कम यावर्षी आलेलं. मी नगरसेविका नाही तर एक सामाजिक कार्यकर्ते होते आणि आजही आहे, असे माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी जनवार्ताच्या खास मुलाखतीत सांगितले. जनवार्ता न्यूज चॅनल पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक प्रभागामध्ये आणि जाणून घेणार नगरसेवकांच्या कामाचा लेखाजोखा. पुण्याला भेडसावणाऱ्या प्रश्नांचं काय, कसा होतोय प्रभागांचा विकास, तुम्ही निवडून दिलेल्या नगरसेवकांनी काय केलीत कामे,
कार्याचा थोडासा आढावा घेऊयात. राजलक्ष्मी मालोजीराव भोसले यांनी पुणे महानगरपालिकेच्या 2012-13 साली महापौर पद भूषवले. तसेच त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षनेत्या म्हणूनही काम करत होत्या. गरजू आणि पीडित महिलांसाठी त्यांनी दिशा फाउंडेशन महिला विकास संस्थेची स्थापना केली. दिशा फाउंडेशनद्वारे त्यांनी अनेक महिलांना उदरनिर्वाह मिळवून दिला. राजलक्ष्मी भोसले या एक राजकारणी तर होत्याच, परंतु त्या सामाजिक कार्यकर्त्या देखील होत्या. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यामध्ये कार्यक्षम नगरसेविका म्हणून पुरस्कार मिळाला. त्यांच्या या प्रवासाची वाटचाल कशी सुरू झाली ही त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, माझा प्रभाग माझे विजन मध्ये मी सोनाली आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपल्या बरोबर राष्ट्रवादीच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांच्या राजकीय प्रवासाबाबतीत थोडीशी चर्चा करणार आहोत. ताई, काय सांगाल, नगरसेविका माजी महापौर होतात तुम्ही पुण्याच्या, कसा तो प्रवास होता, काय अडचणी आल्या आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रभागांचा विकास केला? मी ज्या वेळेला निवडून आले पहिल्यांदा, त्यावेळेला आमच्या वॉर्डामध्ये ड्रेनेज सिस्टम पण नव्हती. पहिल्यांदा तर मला संपूर्ण गावामध्ये गावठाणामध्ये सार्वजनिक टॉयलेट्स होते, कोणाच्याही घरात करता येत नव्हते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती ड्रेनेज सिस्टम पहिल्यांदा निर्माण करून मग गावठाणातल्या सगळ्या लाईन बदलून सगळे टॉयलेट्स 40 वर्ष जुने होते ते सगळे नीट करून म्हणजे ते टोटल पाडूनच नवीन केले. हे बेसिक सुधारणांपासनं संपूर्ण हे करावं लागलं. पण ज्या वेळेला माझ्या कालकार्य पूर्ण झाला त्यावेळेला माझ्या वॉर्डमध्ये एकही काम शिल्लक नव्हतं. म्हणजे मी सुरुवातीपासून ड्रेनेज सिस्टम केल्या, मग पाण्याच्या लाईन केल्या, त्याच्यानंतर छोट्या छोट्या गल्ल्यांमधल्या ड्रेनेज सिस्टम केल्या, तिथल्या पाण्याच्या लाईन, मग केबलिंग केलं आणि मग कॉन्क्रीट रोड केले की आजपर्यंत त्याला मेंटेनन्स आजपर्यंत म्हणजे जवळपास 20 वर्ष झाली आता त्याला मेंटेनन्सची अजूनही गरज नाही आहे. त्यानंतर स्कूल्समध्ये शाळेच्या सुधारणा केल्या बऱ्यापैकी, पालक संघटना निर्माण केल्या, दवाखाने त्या ठिकाणी एकच दवाखाना 4-5 वॉर्डात मिळून आहे, त्याला आम्ही बजेट टाकून ते दवाखान्याची सुधारणा केली. त्याच्यानंतर महिला संस्था तर आमच्या पूर्वीपासून होत्या, त्यांच्यासाठी बचत गटांमार्फत काम, कचरा वेचणाऱ्या महिला त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणि त्याच्यासाठी बजेटची तरतूद करणं. आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे आमच्या पूर्व भागामध्ये नाट्यगृह नव्हतं, तर मी खूप मेहनतीने त्या ठिकाणी राज्य शासनाची जागा मिळवून ती विकत घेऊन महानगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी नाट्यगृह उभं केलं आहे. ते आता पूर्णत्वालाही आलेलं आहे. तुम्ही महापौर असताना पुण्याच्या विकासाची बरीचशी कामं तुमच्या हाताखालून गेली असते, तर काय होती ती कामं? कसा पुण्याच्या विकासामध्ये तुमचा हातभार कसा होता? पुण्याच्या विकासामध्ये त्यावेळेला CYG गेम्स आपल्याकडे झाले, त्याच वेळेला जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशनचे मोठे फंड्स सरकारने मध्यवर्ती सरकारने निर्माण केले होते. त्यातनं सर्वात जास्त जवळपास 3000 कोटीचा फंड आपण पुण्यासाठी मी माझ्या कार्यकाळामध्ये आणला. अनेकदा मी सुद्धा त्यासाठी दिल्लीला गेले होते आणि तिथल्या UD मिनिस्ट्रीच्या लोकांबरोबर बोलून जास्त त्यांना कन्व्हिन्स करून तो आपण फंड आणला. आणि मग त्यातनं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती 380 कोटी रुपयाचे ड्रेनेज लाईन्स, पावसाळी गटारं, त्यानंतर रोड रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुधारणा आणि नदीच्या सुधारणा त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर झाल्या. जे ब्रिजेस झाले त्यावेळेला म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजच्या इथल्या ब्रिजची हे असेल किंवा आर्मीच्या ह्याच्यातला संगमवाडीचा ब्रिज असेल, त्यानंतर VIP रोड जो आपण एअरपोर्टसाठी केला, बाणेर बालेवाडीचे रोड असतील, नगर रोड असतील, हे सर्व त्या काळामध्ये झालं कारण मोठे फंड दिल्लीवरून आपल्याला त्यावेळेला आणता आले. मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की घरच्या लोकांचा मलाही खूप चांगला सपोर्ट मिळाला. राजकारणामध्ये महिलांनी यावं आणि ते सुद्धा समाजासाठी काम करण्याची ज्यांची प्रवृत्ती आहे, ज्यांची इच्छा आहे, त्यांनी जरूर राजकारणामध्ये यावं. कारण महिलांनी राजकारणामध्ये आल्याशिवाय त्यांना राजकारण काय आहे हे कळणार नाही आणि त्यांचा कॉन्फिडन्ससुद्धा वाढणार नाही. हे क्षेत्र आपल्यासाठी नाहीच आहे असं समजून महिला वर्ग जो चालतो तो त्यांनी ह्याच्यात आल्याशिवाय त्यांना ते कळणार नाही. आपण हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. मी महापौर असताना खूप चॅलेंजेस त्यावेळेला आलेली होती, पण सगळी अतिशय उत्तम प्रकारे पार पाडली. कुठेही महिला आहे म्हणून अडचण आली नाही. माझा प्रभाग माझं विजनमध्ये आज आपण माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांना भेटलो, त्यांच्याशी आपण बातचीत केली. पुन्हा एकदा एक नजर
ठळक घडामोडींवर. पीएमपी ई कनेक्ट प्रवाशांसाठी सुविधा, पीएमपीएलचे नवे ॲप. रिझर्व्ह बँकेने आयडीबीआयला प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन हा नियम लावून दिला. पीएमपीएलच्या बस संदर्भात तुकाराम मुंढे व ठेकेदार आमने सामने. गिरीश प्रभूने डॉक्टर प्रवीण मुंडे यांना लाईफ स्मृती पुरस्कार सन्मान जाहीर. पीएमपीएलचे बस प्रवासी अन उत्पादनही वाढले. माझा प्रभाग माझा विजन मध्ये पाहूयात माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांची मुलाखत. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.